जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी डिगस या मतदारसंघात आलेलो आहे आणि माझ्यासोबत आज आहेत अमरसेन सावंत, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत आपा मांजरेकर देखील आणि ते पंचायत समितीकडनं आपली निवडणूक लढवत आहेत। तर आज मी इकडे आलेलो आहे आणि मला प्रश्न विचारायचा अमरसेन सावंत यांना, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं निवडणूक लढवताय, तुमचं नेमकं पुढील 5 वर्षाचं विजन आणि मिशन काय असणार आहे? गेली 29 वर्षे मी जिल्हा परिषदच्या राजकारणात आहे। पहिला मी 25-26व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून डिगस मतदारसंघातून निवडून आलो। त्यावेळेचा मतदारसंघ डिगस आणि जो बांबार्डा सोडून जो मतदारसंघ आहे तो होता। आज डिगस, उमरमाळा, अनाव, पंदूर, पावशी, अंबलपाड, बाव, बांबळी, सोनवडा असे गाव, नवीन गाव मागच्या इलेक्शनला मला पडले आणि त्या मतदारसंघामध्ये विकास करत असताना या मतदारसंघामध्ये सुद्धा आपली शिवसेनेची असलेली सत्ता, आपले असलेले खासदार विनायक राऊत, आपले असलेले आमदार वैभव नाईक, त्यावेळचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मी या मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे। त्यावेळी एक अडचणीचा विषय होता, अनावमध्ये एक ब्रिज कोसळलेलं होतं। गेली अनेक वर्ष ते ब्रिज कोणी राजकारणी त्याच्याकडे बघत नव्हते, परंतु निवडून आल्यानंतर मी ते एक व्हिजन ठेवलं होतं की हे ब्रिज आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्याप्रमाणे आमचे नेते विनायक राऊत, आमदार वैभव नाईक किंवा आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ते ब्रिज आम्ही पूर्णत्वास नेले। थोडंसं 19 ते 22 नंतर आमची सत्ता काही आपल्या गद्दार लोकांनी घेऊन भाजपमध्ये गेले आणि आमची सत्ता बदलली, त्यामुळे उद्घाटनाचा मान कोणाला तरी दुसऱ्याला मिळाला, परंतु ते ब्रिज आम्ही पूर्ण करण्याचं काम केलं। आजही पंदूरमध्ये 85 ते 95पर्यंत आमचे वडील पुष्पसेन सावंत हे आमदार असताना एक ब्रिज कम बंधारा झालेला होता आणि गेल्या वर्षी म्हणजे 23मध्ये तो बंधारा अतिवृष्टीमध्ये वाहून गेला। 2 पिलर त्याचे पडल्यामुळे त्या लोकांची खरोखरच गैरसोय होते, कारण बांबार्डा हे त्यांना रोजचं दैनंदिन एसटीला वगैरे यायला 1 किलोमीटर आहे, नाहीतर पंदूरला यायला त्यांना 4 किलोमीटर पडतं आणि ते ब्रिज आज होऊ शकलेलं नाही। ते होण्यासाठी एक मला प्रयत्न करायचा आहे। त्याचप्रमाणे आमचे वडील आमदार असताना ह्या तालुक्यामध्ये 10 धरणं झाली, त्यापैकी डिगसमध्ये 2 झाली, ओरोसमध्ये 1 झालं, दाबाचेवाडीमध्ये 1 झालं। आमच्या वडिलांचं एक व्हिजन होतं की हे जे बंधारे आपण बांधले, लघु तलाव बांधले, त्याचे जे पाट होते ते खराब झाल्यामुळे पाणी शेतापर्यंत पोचत नव्हतं, ते कुठेतरी व्हायला पाहिजे। 1912मध्ये या भागाचं आम्ही नियमित नेतृत्व केलेलं आहे। आवळेगावच्या वर्षा मेस्त्री ह्या सरपंच होत्या, उमरमाळ्याचे जय भारत पालव सरपंच होते, अनावचे पंदूरचे आमचे श्याम सावंत सरपंच होते। यांना सगळ्यांकडनं मागणी घेऊन त्या पाटाचा आम्ही पाठपुरावा केला अजितदादा पवार यांच्याकडे। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि त्याला आता फलित म्हणून आता ती कामं गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहेत आणि त्याला आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा त्याचे पुढचे प्रयत्न केले। त्यामुळे संपूर्ण पाटबंधारे पाट जर झाले तर चांगल्या प्रकारे शेतीला पाणी जाईल, ते काम झालेलं आहे। अजून काही मोठे व्हिजन मतदारसंघात नाही आहेत। आज तरुण मंडळी आहे, रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे। आता जिल्हा परिषदच्या कक्षा, जो माणूस 3 वेळा जिल्हा परिषदेमध्ये जातो त्याच्यासुद्धा कक्षा माहिती आहेत। मी कृषी समिती सदस्य म्हणून 15 वर्ष काम केलेलं आहे, पण प्रत्येक टर्मला मी कृषी समिती सोडत नाही, कारण आम्ही शेतकरी आहोत। आमची आईसुद्धा 5 वर्ष कृषी समितीवर होती, त्यामुळे ते आम्ही कृषी समिती उद्याही सोडणार नाही, कारण जरी लाभाचं नसलं तरी शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी येतात, म्हणून आम्ही कृषी समितीवर काम करणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे। नक्कीच तुम्ही पाटबंधाऱ्याचे विषय म्हणालात, कृषी समितींचे विषय म्हणालात, तसे रस्ते असतील, लोकांचं आरोग्य असेल आणि शिक्षण असेल, त्याबद्दल तुमचं काम कशा प्रकारे होणार आहे? जे मूलभूत सुविधा असतात त्या तुम्ही कशा प्रकारे पोहोचवणार? आता शैक्षणिक म्हणालात तर डिगस हायस्कूल हे आमच्या डिगस गावचं हायस्कूल आहे, त्या संस्थेवर मी अध्यक्ष आहे। दुसरं, आम्ही त्यावेळी बावसारख्या ठिकाणी हायस्कूल नव्हतं, कुठं हायस्कूलला लोक 7-8 किलोमीटरवर यायची, त्यामुळे कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहायचे, म्हणून त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बाव हायस्कूल सुरू केलं, तेही आमचं सुरू आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल की पुष्पसेन ज्ञानपीठ म्हणून आमची संस्था आहे, त्या ठिकाणी डी.फार्म कॉलेज, बी.फार्म कॉलेज, नर्सिंग, NMM, GNM
किंवा कृषी हॉर्टिकल्चर कॉलेज ह्या कॉलेज सुरू आहेत. त्यामुळे लोकांनासुद्धा रोजगाराच्या संधी आजूबाजूला उपलब्ध झालेल्या आहेत. आणि नक्कीच आता जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तुम्हाला जो निधी मिळणार आहे त्याचं तुम्ही लोकांसाठी कशा प्रकारे काम करणार आहात? हां, जिल्हा परिषदमध्ये फार काही निधी होत नाही, परंतु स्वनिधी म्हणून काही निधी येतो, 15 वित्त आयोगाचा निधी येतो आणि नियोजन जर आपल्याला मिळालं तर नियोजनचासुद्धा निधी आपण खर्च करू शकतो. मागच्या 5 वर्षात नियोजनचा निधी मोठ्या प्रमाणात आम्ही खर्च केला. अगदी आज संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही विकासाचं काम केलं, म्हणजे टार्गेट ठेवून ह्या गावामध्ये एवढं काम करायचं, त्या एवढं. आणि आमच्या बरोबरीने किंवा आमच्या पुढे जाऊन आमदार वैभव नाईक खासदार यांच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू होतं. तसं नक्कीच. आणि आता विरोधकांचं असं मत आहे की डिगसचा जो विकास आहे तो फक्त आपल्याला कागदावरच बघायला मिळतो आहे, आणि त्यावर तुम्ही कसं उत्तर द्याल विरोधकांना? आणि तुम्ही आतापर्यंत केलेली कामं आणि पुढे करणारी कामं? विकास म्हणजे काय आहे? रस्ते म्हणजे विकास नाही. आणि रस्तेसुद्धा आम्ही जवळजवळ डिगसमध्ये संपूर्णपणे रस्ते केलेले आहेत. उद्या जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर तुटपुंजे रस्ते राहिलेले आहेत, ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत. आपल्याला माहिती असेल की बजेटमधून आमदार वैभव नाईक यांनी जवळजवळ 18-19 कोटीची कामं 23-24मध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये केली. त्यामध्ये डिगसमध्ये आता तुम्ही आला असाल, रस्ते किती गुळगुळीत आहेत ते पण तुम्ही बघितलेले आहे. हे काय एका वर्षात झालेले नाहीत, पूर्वी झालेले आहेत, 2-3 वर्षात झालेले आहेत. त्यामुळे मोठासा काही विकास राहिलेला नाही या भागाचा. आणि ठाकरे शिवसेनेचे जे स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि शिवसेनेचे जाळं जे आहे ते डिगस मतदारांसाठी तुम्ही कशाप्रकारे त्याचा उपयोग करून घेणार आहात? आता डिगस मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेचं चांगलं जाळं आहे. कारण आज आपल्याबरोबर अनावचे सरपंच आहेत, लीलाधर अनावकर. त्याच्या अगोदरचे सरपंच, माजी सरपंच हे आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्यानंतर आमच्या डिगसच्या सरपंच पूनम पवार आहेत. उमरमळ्याचे समीर पालव सरपंच आहेत. पंदूरचे सुद्धा सरपंच अगदी दादा साईल यांच्या मिसेसला पाडून निवडून आलेले आहेत आमचे सरपंच. आणि पावशीमध्ये सुद्धा जरी दुसऱ्या गटात गेले तरी उपसरपंच पावशीचा आमचा आहे. अंबलपाडचे सरपंच दुसऱ्या गटात गेले तरी उपसरपंच आणि बॉडी आमची आहे. बावमध्ये उपसरपंच बॉडी आमची आहे. त्यामुळे आणि 1-2 गावामध्ये अगदी सोनवड्यासारख्या ठिकाणी 5-6 मतांनी आमची सीट गेली. म्हणजे संपूर्ण मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना आहे. नक्कीच. आणि रोजगारासाठी इकडचे जे स्थानिक युवक आहेत ते बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात की स्थलांतर करतायत शहराकडे. तर तुम्ही इकडे स्थानिक युवकांसाठी कशाप्रकारे रोजगार उपलब्ध करून देणार? आता आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. सिंधुरत्न योजनासुद्धा त्यावेळी आमच्या सरकारने आणली, तीसुद्धा सुरू आहे. काही लोकांची प्रकरणं आहेत, काही कामं सध्या होत नाही आहेत. सरकारचं बजेट बसत नाही, सरकारकडे पैसे नसल्यामुळे थोडंसं मागे पुढे होत आहे आणि त्या माध्यमातून विकास होऊ शकतो. नक्कीच. आणि महिला बचत गट असेल, तसेच शेतकरी असेल, कष्टकरी शेतकरी असतील, त्यासाठी तुम्ही कशा प्रकारच्या योजना आणणार आहात आणि त्यांचा विकास कसा करणार? आता जिल्हा परिषदमार्फत पशुसंवर्धनच्या योजना आहेत. कोंबडी पिल्लं वगैरे देण्याचा प्रोग्राम असतो. अनेक योजना आहेत. सिलाई मशीन आहे. काही त्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आम्ही आज जिल्हा परिषद सदस्य आहोत. उगाच काही लोक आमदार आणि खासदारच्या लेवलच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणून सांगतो, तसं आम्ही करणार नाही. पक्षाच्या माध्यमातून रोजगार आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर गायब होताना आपल्याला दिसतात. तर तुम्ही लोकांना काय आश्वासन द्याल की कशाप्रकारे निवडून आल्यावर तुम्ही काय कामं करणार आहात? आता 29 वर्ष मी जिल्हा परिषदच्या राजकारणात आहे. अगदी पहिल्या वेळी मी 97मध्ये निवडून आलो, 2002मध्ये आई निवडून आली, 7मध्ये परत मी निवडून आलो. अगदी सलग 3 टर्म आम्ही निवडून आलो. 4थी टर्म ही 17ची होती. आणि 17ची टर्म झाल्यानंतरसुद्धा आपल्याला माहिती असेल की अनेक वेळा निवडून आल्यानंतर मतदार किंवा कार्यकर्ते त्या उमेदवाराला स्वीकारत नाहीत. परंतु ह्या मतदारसंघात आपण जर बघितलं तर एकही इच्छुक उमेदवार नाही पक्षाचा, किंवा मतदार आपल्या कार्यकर्तेसुद्धा बाबा दुसरा उमेदवार द्या असं कोण म्हणाले नाही. त्यावरून तुम्हाला आमचा संपर्क समजेल. मात्र समोरच्या उमेदवाराने काल आपला संपर्क सांगत असताना माझा सगळ्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे. आणि संपर्क आहे म्हणून सांगता त्याने सांगितलं की अमरसेन सावंत यांची आई जिल्हा परिषद कैलासवासी आई म्हटलं त्यांनी. म्हणजे त्यांचा अभ्यास नाही की अभ्यास नको, संपर्कच नाही. अभ्यासाचा प्रश्न येत नाही, कोण अभ्यास करत बसत नाही. पण संपर्क जर असेल, कारण
मी डिगसचा आहे आणि ते पंधूरचे आहेत. म्हणजे यांची आई बाबा जिल्हा परिषद सदस्य हयात आहे की नाही हे त्यांना समजायला पाहिजे होतं आणि तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी परवाच केलं. त्यावरून माझा संपर्क किंवा तो सुद्धा मागच्या जिल्हा परिषदेला पडलेला उमेदवार होता. म्हणजे त्यांनी आपल्याला जर पुढे राहायचं असेल तर संपर्क ठेवला पाहिजे होता. बरोबर. तसंच ऐनवेळी पक्षीय राजकारण करण्यापेक्षा लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सभागृहात कसे मांडणार आहेत याची हमी देखील लोकांना द्या. आता मागच्या टर्मला मी स्थायी समितीला होतो. अनेक ग्रामपंचायतच्या विषय त्या ठिकाणी येतात. काही वेळा नियमात विषय असतात. एक उपसरपंच होते आणि त्यांना 120 दिवस सजा झालेली होती आणि जिल्हा परिषद म्हणजे स्थायी समितीसमोर तो विषय आला. त्यावेळी सत्ताधाऱ्यांचा माणूस असल्यामुळे त्यांनी तो लावून धरला की 120 दिवस जर असेल तर डिस्क्वालिफाईड होत नाही. परंतु संविधान असं सांगतं की 3 महिने गावाच्या बाहेर आणि 6 मीटिंगला गैरहजर किंवा 6 मीटिंगला गैरहजर असेल तर डिस्क्वालिफाईड होतो. हा मुद्दा लावून धरल्यानंतर विरोधकांनी कागद उंचावून सांगितलं की असा विषय नाही आहे, असं कुठे नाही आहे. त्यावेळी आम्ही सभागृहात काम करताना आपण सरळ भांडण्यापेक्षा आम्ही उलटे भांडत असतो. आम्ही ग्रामपंचायत सीओनं सांगितलं, त्यांनी काय ते उत्तर द्यावं आणि त्या आमचा नियमातच होता. परंतु आम्ही मुद्दाम असं सांगितलं की अधिकाऱ्याने उत्तर दिलेलं बरं असतं आणि त्याच्यात तो माणूस डिस्क्वालिफाईडसुद्धा झाला. दादा साहिल जे आहेत ते तुमचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. तर तुम्ही कशाप्रकारे प्रतिस्पर्धी यांना आवाहन करताय? नाही, दादा साहिल हे माझे पारंपरिक प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. कारण मागच्या वेळी ते माझ्याशी पडले. त्या अगोदर आम्ही दोघे काँग्रेसमध्ये सुद्धा होतो. त्यावेळी आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि नंतर आम्ही शिवसेनेमध्ये आलो. तर ते मागच्या वेळी पराभूत झाले आहेत माझ्याबरोबर. त्यानंतर ग्रामपंचायतला उमरमाळा पंधूर ग्रामपंचायत सरपंच झाले. त्यानंतर परतच्या निवडणुकीला ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून पडले आणि त्यांची मिसेस त्याच इलेक्शनमध्ये सरपंच पदासाठी पडली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून पडले. त्यामुळे तुम्ही ठरवा की ते प्रतिस्पर्धी होऊ शकतात की नाही. तसेच आपल्यासोबत आज आपा मांजरेकर देखील आहेत. ते पंचायत समितीसाठी निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. तर त्यांना मी विचारू इच्छितो की पंचायत समितीच्यासाठी काय प्रश्न आहेत लोकांचे आणि तुम्ही त्याकडे कशाप्रकारे बघताय? नमस्कार, मी नारायण आपा मांजरेकर, पंचायत समिती उमेदवार डिगस. मी गेली 5 वर्ष नाव सरपंच म्हणून 5 वर्ष कार्यभार केलेला होता. लोकांची सतत संपर्क कायम त्यांच्याशी सोबत आणि आमचे नेते अमरसेनजी सावंत आणि माजी पंचायत समिती सदस्य जय भारत पालो उपसभापती यांनी या गावामध्ये केलेली विकास कामे ही सर्वांना ज्ञातच आहेत. त्यांच्या अनुषंगाने आणि त्यांच्यासोबत जरी मी त्या पक्षात जरी नसलो तरी त्याच्यासोबतच असायचो. कारण त्यांचे सगळे सदस्य ते त्यांचे होते माझ्या बॉडीमध्ये आणि त्याच्यासोबत आम्ही गावासाठी जे आम्हाला शक्य होतं, वैयक्तिक योजना असू दे, रमाई आवास घरकुल योजना असू दे, रस्त्यांचे विषय असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, ह्या संदर्भात आम्ही आमच्यापरीने जे ग्रामपंचायत लेवलला आणि यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर नियोजनची निधी ह्याच्यासोबत घेऊन आम्ही जी विकास कामं करायची ती आम्ही केलेली आहेत. आता हा जो मतदारसंघ आहे अनाव उमरमाळा पंधूर डिगस हा तसा बघायला गेला तर एक पंचकृषी मिडललाच आहे. कारण माझा सतत पंधूर अनाव उमरमाळा डिगसमध्ये सुद्धा संपर्क असतो. तिथले काही मित्रमंडळी किंवा इथले ग्रामपंचायत सदस्य, माझे सरपंच हे सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. आणि आता आमची जी सरपंच आहेत आमच्या अनावचे लीला अनावकर ह्यांनीसुद्धा आता 2-2.5 वर्षामध्ये चांगला संपर्क ठेवून जनतेशी आमची जी नाळ आहे ती एकदम घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही की ह्या निवडणुकीत आमचा विजय निश्चितच आहे. आणि भविष्यामध्ये ज्या आमच्या मतदारसंघातली कामं असतील डिगस पंचायत समिती ते आमचे नेते अमरसेन सावंत यांच्या माध्यमातून, वैभवजी नाईक, विनायक राऊत आणि इतर आमचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ती जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.